घे, मी तुझ्यासाठी आणले. अगं घे ना. अहो शंभूराजे, माझा उपास आहे की नाही, मग अगं सगळ्या बायकांचे सुटले, मग तू पण आता ही पुरणपोळी खा आणि तुझा उपास सोड. पण मी कसं घेणार आहो? अगं मामी, दिगू मामाच्या पानातली ती उष्टी पुरणपोळी आहे. अरे चोरा, अरे त्याच्या ताटातली पुरणपोळी का घेतोयस रे तू? हा? अरे शंभू, माझी अर्धी उष्टी पोळी आहे ती. तुला हवी तर काकूकडून पूर्ण घे ना. अरे तुला देऊ का आणखीन एक पुरणपोळी? मला मामाच्याच ताटातली पोळी हवी होती ना, कारण की त्याच्यामध्ये जास्ती तूप आहे. वा. मग दिगू मामाचं उष्ट खाल्लं म्हणजे त्यांनी भरवल्यासारखंच झालं ना. मग तू हे खा, मग उपास सुटेल ना. आता हा उपास मी कसा सोडू? सोडू की नको सोडू हे तूच ठरव. माझा श्वास तुझा ध्यास, माझा श्वास तुझा ध्यास, बघ स्वप्नांची आरास. हो बघ स्वप्नांची आरास, सावलीत विसावले. हो सावलीत विसावले, सारे उन्हाचे प्रयास, सारे उन्हाचे प्रयास. इकडे अख्ख्या घरात शोधलं तुला आणि तू इथे आहेस होय? शंभू, सारखं सारखं या खोलीत यायचं नाही. जा बाहेर जा. अगं रमाई, पण मला ऐकू येत नाही? जा बाळा, बाहेर जा. जा. काही सगळे तुला लाथडतात म्हणून माझ्या शंभूवर गारूड घालतेस का ग? हा, बघावं तेव्हा तुला चिकटलेला असतो. काय बोलत असतेस ग सारखी सारखी? बोल. हे बघ, त्या निष्पाप बाळाला फूस लावलीस आणि काही बाई सांगून त्याच्या मनात किलबिश भरवलंस ना, तर माझ्यासारखी वाईट कुणीच नाही, सांगून ठेवतेय. अहो पण मी असं का करेन? ह, यापूर्वी शंभूच्या जीवावर तूच उठली होतीस ना ग? त्याला विहिरीत टाकत होतीस, पळवलं होतंस त्याला. आपण त्या गावचे नाहीच असं दाखवू नकोस. असे जर अभद्र विचार परत तुझ्या डोक्यात असतील ना, तर मी तुझी खंडोळी खंडोळी करीन, सांगून ठेवतेय. अगं दिवटे, तुला जे काम सांगितलंय ते तू करतच नाही आहेस. नको ते उद्योग का करतेस? मला काही समजत नाही का? तुझी टाळाटाळ चालू आहे. दिगूशी कधी बोलणार आहेस? आत्ता? अहो आत्ता कसं बोलू मी त्यांच्याशी? मी सखू आहे, त्यांना ठाऊक आहे हो. अहो पण ते क्षणभरही मला त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहू देणार नाहीत. मग मी कशी बोलू ते? कसंही बोल,
रड, चार धपाटे खा, लोटांगण घाल, लोचटपणा कर, काहीही कर, पण तुला बोलावंच लागेल. कसं बोलायचं ते तू ठरव. यातनं तुझी सुटका नाही. दिगूचं माणिकशी लग्न होणार तेही तुझ्या मध्यस्थीने, हे निश्चित. वेळ कमी आहे आणि मुख्य म्हणजे तुझं या घरात राहणं त्यावरच अवलंबून आहे. पण नाही आणि बिन नाही. दिगूचं जेवण झालंय, आता शतपावली घालत असेल. जा आणि बोल त्याच्याशी. फुकटचं पोषणार नाही आम्ही तुला. खायला काळ आणि फुईला फार. मी सांगितलेलं करायचं, कळलं? विठुराया, हे शब्द तीक्ष्ण सुईसारखे टोचतात रे मला. इतक्या काय मोठ्या अपेक्षा आहेत माझ्या. फक्त सासरी राहता यावं, अहो डोळ्यांसमोर असावे, त्यांची सेवा करता यावी, घरच्यांना सुखात ठेवावं, बास. इतकंच काय ते. पण माझ्या पदरी काय आलंय रे. अहोंचं माणिकताईशी लग्न लावणं. आता काय करू मी विठुराया. शंभू, काय रे, काय झालं? चादर बिदर घेऊन परत तिकडे कुठे चाललायस? मग तुझी सुटका होईल ना गोष्टी सांगण्यातून. सखू मामी ना खूप छान छान गोष्टी सांगते. शंभू बाळा, सारखं सखुमामी बोलायचं नाही. आणि म्हणायचंच असेल ना तर फक्त मामी म्हण, नाहीतर तुळसा मामी म्हण. अगं पण रमाई, ती तुळसा नाही ना, सखू मामीच आहे ना. उलट बोलायचं नाही हा. जे सांगते ना तेच करायचं. आणि शंभू बाळा, तू बाहेर असं कुठे सखुमामी बोललास आणि कुणी ऐकलं तर, अरे गावातली सगळी माणसं सखुमामीला जाळतील, जिवंत नाही सोडणार. असं झालं तर तुला चालेल का? काय? हा, म्हणून म्हणते चल माझ्या खोलीत चल. चल 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 चल. शाणं बाळ ना, चल ये. ये ये ये, अगं ये बघ. ये. अरे दिगू, माणिक आली बरं का. आणि माणिक, आमचा दिगू आहे ना, तुझ्याशी बोलायला फार उतावळ झाला होता. उतावळा वगैरे काही नाही. काय बोलायचं, कसं बोलायचं हा विचार करत होतो मी. माझ्याशी बोलायला विचार करत होतात? हो गो बाई, माझं मन किती भरून आलंय सांगू. नको, ते नको सांगू. मी काय म्हणतोय ते ऐक माणिक. विषबाधा होऊन कदाचित मी मेलो असतो, पण तू मला वाचवलंस. तेव्हा तुझ्या या ऋणातून मी उतराई व्हायला हवा. बोल, त्या बदल्यात तुला काय हवंय ते बोल. हो, बदल्यात कशाला काय हवं सावकार. अहो, नदीत बुडत असताना तुम्हीच माझा जीव वाचवला होतात, मग ही त्याची परतफेड समजा. आणि तसही मी तुम्हाला माझे आहोत समजते. पतीचा जीव वाचवणं हे पत्नीचं कर्तव्यच असतं ना. मी तर माझं कुंकूच वाचवलंय. बघ, आधी स्पष्ट सांगतो माणिक, तू काय समजतेस हा भाग वेगळा, पण तू काही माझी पत्नी नाहीयेस. हे बघ, मी तुला वाचवलं तेव्हा माझा जीव काही धोक्यात नव्हता. मला उत्तम पोहता येत. पण तू माझ्या अंगातलं विष शोषून घेतलंस तेव्हा मात्र तुझा जीव नक्कीच धोक्यात होता. तेव्हा या दोन्ही गोष्टींची तुलनाच होऊ शकत नाही. हे बघ, मला कोणाच्याही उपकाराखाली राहायला आवडत नाही माणिक. तेव्हा मी तुला पत्नी मानावं ही मागणी सोडून तू तुला हवं ते माग.
सावकार म्हणजे तुम्ही मला वर देताय? असंच समज. तसं असेल ना तर मग हा वर मी माझ्याकडे राखून ठेवेन. योग्य वेळ आली की मला जे काही हवंय ते मी मागून घेईन. म्हणजे कैकईने योग्य वेळी वर मागितला तसं ही माणिक करते की काय? ठीक आहे, चालेल. माणिक, तू जरा चुकलीसच. अगं दिगू तुला वर देत होता, मग काहीतरी मागून घ्यायचं ना. काका तुम्ही सगळे समजता ना, तेवढी खुळी नाहीये मी. सावकारांची लग्न व्हावं म्हणून इतकी वर्ष थांबले ते काय उगाच? सगळे माझ्याशी खूप खेळलेत. पण काय? काका हा, तुम्ही कठपुतळ्यांचा खेळ पाहिलात का? हो. माझा आवडता खेळ आहे तो. एक माणूस अनेक कठपुतळ्यांचे दोरे बोटात अडकून त्या बाहुल्यांना हवं तसं त्याच्या मर्जीवर नाचवतो. तसंच एक दिवस मी माझ्या बोटांवर सावकारांना, सासूबाईंना माझ्या मर्जीने नाचवणार. खरंच ही दिसते तशी खुळी नाहीये. अरे ही तर महामायेची आई निघाली. मी माझ्या बोटांवर सावकारांना, सासूबाईंना माझ्या मर्जीने नाचवणार. काय बघतेस? आणि आता कशाला आलीस तू इथे? माझ्यावर नजर ठेवतेस तू? मुद्दाम अशा वेळी माझ्या खोली समोर येऊन उभी राहतेस की बघणाऱ्याला वाटावं तू नाही हो, मी तुमच्यावर नजर का ठेवीन? अहो मी फक्त अहो कोणाला अहो म्हणतेस? लाज नाही वाटत? अगं संबंध काय तुझा माझा? खबरदार जर पुन्हा मला अहो म्हणून हाक मारलीस तर तिडीक जाते माझ्या डोक्यात, कळलं? चालती हो माझ्या डोळ्यासमोरून, जा. असं नका हो बोलू, माझं ऐकून तर घ्या. मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. हीच वेळ मिळाली तुला बोलायला? आणि एवढं काय बोलायचंय तुला? नाही म्हणजे कोणाबद्दल बोलायचंय आणि काय बोलायचंय? ते माणिकताई बद्दल बोलायचंय. अगं आता बोल ना. माणिकताई बद्दल काय? पुढे बोल.
मला फक्त हेच बोलायचंय की की तुम्ही माणिकताईंची लग्न करा. त्या छान संसार करतील, तुम्ही सुखी व्हाल. आणि शिवाय शिवाय त्यांचं खूप प्रेम आहे हो तुमच्यावर. तुम्ही माणिकताईंची लग्न करा, माझी काहीच हरकत नाहीये. माझी काहीच हरकत नाही? अगं कोण तू? नाही तू कोण मला परवानगी देणारी? कोण समजतेस कोण तू स्वतःला? नाही स्वतःला आणि मला? मी तुझ्यात गुंतलोय म्हणून मी माणिकशी लग्नाला होकार देत नाहीये असा समज आहे का तुझा? ए बाई, माझं तुझ्याशी काही घेणं देणं नाहीये. आणि मी काय करायचं काय नाही करायचं हे तू मला नाही सांगायचं, कळलं? बाबाजी महाराजांची आज्ञा आहे म्हणून तुला घरात ठेवलंय, नाहीतर कधीच हाकललं असतं. एकतर मला त्या माणिकशी लग्नच करायचं नाहीये, आणि जरी केलं तरी तुझ्या परवानगीची गरज नाहीये. समजलं? उगाच काहीतरी कारण शोधून माझ्या दारात उभी राहत जाऊ नकोस. मला तुझं तोंड बघण्याची इच्छा नाहीये. महत्वाचं बोलायचंय म्हणजे जा निघ. लायकी काय आहे ग तुझी? चल निघ. प्रयत्न केलास पण वरवरचा प्रयत्न केलास. मनापासून सांगतेस असं वाटलंच नाही, नुसताच चुलमाचा रामराम. आणि मला बघितल्यावर घाबरून तू बोललीस ना, हो की नाही? नाही हो, मी खरंच मनापासून बोलत होते. मला काय अक्कल शून्य समजतेस का ग? मी बघितलं नसतं तर दिगूला माणिक बद्दल काय सांगणार होतीस? बोल बोल, काय सांगणार होतीस? अगं नाही, निर्लज्ज आहेस का ग तू? अजून इथेच आहेस? काय करतेस? नाही म्हणजे लोचटपणाला काही मर्यादा? तुझ्या गळेपडूपणाची ना आता मलाच लाज वाटायला लागलीये. अरे दिगू काय अगं बाई, सखू तू इथे एवढ्या रात्री काय करतेस? इथे इथे कशासाठी आलीयस? किती निगरगट्ट आहेस ग बाई तू. अगं दिगूला नाही आवडत ना, मग सारखं सारखं का त्याला त्रास देतेस? आणि तुला काय सांगितलंय? तू सखू आहेस हे विसरायचं. तू आता तुळसा आहेस आणि दिगू तुझा नवरा आहे या कल्पनेने जर त्याच्या अवतीभोवती घुटमळत असशील ना, तर दिगूच पुन्हा तुला चापकाने फटके देईल. जा आता, जा निघून जा इथनं. जा तुझ्या खोलीत निघ. आणि परत याच्या खोलीच्या आसपासही घुटमळायचं नाही, कळलं? जा. तू नको त्रास करून घेऊस. शांत हो. ती नाही येणार पुन्हा इथे. हं? आणि एकदा का माणिकशी तुझं लग्न झालं ना की हा त्रासही संपेल. जा झोप, जा आता. शांत झोप. नाही रे विठुराया, उमाईचं ते लुगडं सापडतच नाहीये. आल्या दिवसापासून शोधतीये रे, पण नाही.
माझ्या ना खूप गोष्टी नाही आहेत रे. उमाईचं ते लुगडं आणि रंगादादाने दिलेलं मोरपीस ते पण नाहीये. सांग ना रे विठुराया, तुला तर नक्कीच माहिती असेल ना, सांग ना. अरे हो हो विठुराया, मामांजींनी दिलेलं ते बाळ पण नाहीये रे. ती तर माझ्यावरची खूप मोठी जबाबदारी होती, घरासाठी खूप महत्वाची होती ती. काय करू रे. घुबडाच्या आवाजाचा संकेत. हो म्हणजे बाबाजी महाराज. महाराज बाबाजी महाराज, तुम्ही स्वतः? डोसक्याचा परिस्कोड झालाय माझ्या. या इथून मठात गेलो तेव्हा मला समजलं का माझ्या सेवकांनी सकूला पकडलंच नाही. त्यांना ती दिसली बी नाही. सकू स्वतःच्या पावलांनी घरला परत आलीये. पिंजऱ्यातून सुटलेला पक्षी पिंजऱ्यात कशा पायी परत येईल. तिच्या जीविताला धोका होता तरी बी ती परत आली. मनोरमे, कशासाठी? कशासाठी बाबाजी महाराज? त्या गुप्तधनासाठी. त्या खजिन्याबद्दल तिला कळलं म्हणून. मनोरमे, मला सांग, ती कागद तुला कुठं मिळाले, कसे मिळाले? ते दिगू परसदारी त्या सकूचं सामान जाळत होता त्यात होते. हा, पण मुळात सकूच्या खोलीत ते कागद कसे गेले? हो, ते पंतांनी तिच्याकडे ठेवायला दिले असतील ना. ती फार विश्वासातली होती ना त्यांच्या. तू स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं पंतांनी तिला कागद दिले? बघितलं नाही ना? नाही ना? मग कशावरून सकून ते कागद चोरले नसतील? कशावरून ते कागद सकून वाचले नसतील? आणि कशावरून सकूला त्यामधून त्या खजिन्याचं गुपित कळलं नसल? अगं, स्वतःच्या जीवाला धोका असताना ती पोरगी गावात घरात येण्याची हिंमत कशासाठी करल? एवढी जोखीम पत्करलीच कशी काय तिनं? म्हणून मी तुला काय वाटतं, ती जी सकू पतिव्रत आहे, नवऱ्याविषयी निश्चिम प्रेम आहे तिला, लय काळजी आहे म्हणून ती परत आली? तुला सांगतो, तुझी सून 10 पावलं तुझ्या पुढे. ती खजिन्यासाठी तिथं आली. ती कागद शोधाया, ती मिळवायाच ती इथं आली. म्हणजे बाबाजी महाराज, आपल्या आधी ती घबाडापर्यंत पोहोचणार? विठुराया, त्या जीवाभावाच्या गोष्टी होत्या रे माझ्या.